नमस्कार मित्रांनो, पूजा रेसिपीज अँड व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तुम्हाला झणझणीत आणि रस्सेदार चिकनची भाजी घरीच बनवायची आहे का? ढाबा स्टाईल चव हवी पण सोप्या पद्धतीने मसाला परफेक्ट कसा बनवायचा आहे हे जाणून घ्यायचं आहे का? तर मग हा व्हिडिओ नक्की बघा। आज आपण सोप्या स्टेपमध्ये बनवणार आहोत घरगुती पद्धतीने चविष्ट चिकन भाजी। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। चला तर बनवूया आपण चिकनची भाजी। यासाठी मी आधी पाणी बॉईल करून घेतलेलं आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये मी स्वच्छ धुतलेलं चिकन याच्यामध्ये टाकत आहे। तर आपल्याला आधी काय करायचं आहे, सर्वात आधी आपली फर्स्ट स्टेप आहे की आपल्याला चिकन बॉईल करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी कशा प्रकारे करत आहे हे तुम्हाला सांगतच आहे। तर याच्यामध्ये बघा मी थोडं ऑइल टाकलेलं आहे। ऑइल टाकल्यानंतर थोडी हळद घालायची आहे। बघा हळद घातल्यानंतर थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडा बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे। याच्यामुळे आपल्या चिकनच्या भाजीला खूप छान आणि खूप मस्त अशी टेस्ट येते। तर हे जे मी सांगितलेल्या स्टेप्स आहे तर तुम्ही ह्या अशा प्रकारे चिकन बॉईल करून घ्या। तुम्ही बघू शकत आहे कांदासुद्धा टाकलेला आहे मी। त्यानंतर त्यावर एक ताट झाकून घ्यायचं आहे आणि आपलं चिकन मस्तपैकी बॉईल होऊ द्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चिकन बॉईल होऊ द्यायचं आहे। तुम्ही बघतच आहे चिकन असं बॉईल झालेलं आहे की याच्यानंतर काय करायचं आहे, एकीकडे आपलं चिकन बॉईल होतं आणि दुसरीकडे आपण मसाला बनवून घ्यायचा आहे। तर मला मसाल्यासाठी कोणते कोणते साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर बघा आता चिकन इकडे बॉईल होत आहे आणि आता आपण मसाला बनवणार आहे। मसाल्यासाठी मी बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, त्याच्यानंतर खोबरं घेतलेलं आहे आणि कलमी, तेजपान, थोडं गरम मसाले आहे ते आहे आणि टमाटर घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकत आहे। तर सर्व मसाले आपल्याला पूर्णपणे भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी मी थोडं तेल घातलेलं आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे। कांदा हा असा थोडा जळू द्यायचे, ही बेसिक टिप्स आहे। बघा हे जेव्हा पण आपण हे मसाले भाजत असतो ना तेव्हा हे मसाले चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे। अर्धवट कच्चे असे भाजायचे नाही आहे, पूर्णपणे असे भाजून घ्यायचे। तुम्ही बघू शकत आहे व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे कांदा भाजून घेतलेला आहे। थोडा कांदा असा जळू द्यायचा आहे, एकदमच पूर्ण नाही पण थोडा तांबूस रंगाचा होऊ द्यायचा आहे। त्यानंतर खोबरेसुद्धा मी भाजून घेतलेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत आहे। खोबरं भाजल्यानंतर याच्यामध्ये आता आपण जो गरम मसाला होता, जास्त नाही टाकायचा गरम मसाला, बिलकुल थोड्या प्रमाणात तो मसाला भाजून घेतला आहे। लसणाच्या कळ्यासुद्धा भाजून घेतल्या आहे आणि सर्व मसाले मिक्स करून भाजून घेत आहे, तुम्ही बघू शकत आहे व्हिडिओमध्ये। त्यानंतर टमाटरसुद्धा घातलेला आहे आणि टमाटर पण भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर हा पूर्ण जो मसाला आहे ना आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये बारीक असा पेस्ट करून घ्यायचा आहे आणि थोडं जिरं घालायचं आहे याच्यामध्ये। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय थोडं जिरं घालायचं आहे। आता बनवूया आपण भाजी। यासाठी मी कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये जो मसाला बनवला होता आपण, तर त्या मसाल्याची पेस्ट टाकायची आहे। तुम्ही बघू शकत आहे मसाल्याची पेस्ट टाकायची आहे आणि याला असं परतून घ्यायचं आहे। मसाल्याची पेस्ट टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये बेसिक मसाले घालणार आहोत। तुम्ही चवीनुसार मीठ टाकायचं आहे, तिखट टाकायचं आहे, हळद टाकायची आहे, धने पावडर टाकलेला आहे आणि मी एव्हरेस्टचा मसाला वापरलेला आहे। तर तुम्ही सावजी मसालासुद्धा वापरू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाला वापरू शकता। तर मला एव्हरेस्टचा मसाला आवडतो तर मी एव्हरेस्टचा मसाला टाकलेला आहे आणि पूर्ण मसाले याच्यामध्ये टाकून मसाला परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत आपल्या मसाल्याला छानपैकी तेल सुटत नाही तोपर्यंत याच्यामध्ये याला असं समजायचं की आपला मसाला शिजायचा आहे। तर थोडी कस्तुरी मेथीसुद्धा घातलेली आहे। बघा आपण जो मसाला बनवलेला आहे त्याला किती मस्त असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकत आहे व्हिडिओमध्ये। मस्तपैकी असं तेल सुटू द्यायचं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे जे आपण बॉईल केलेलं चिकन होतं ते टाकायचं आहे। पाणी आधी टाकायचं नाही, फक्त बॉईल केलेलं चिकन टाकायचं आहे। जे सूप होतं रिमेनिंग सूप ते तसंच राहू द्यायचं आहे, त्याला थोड्या वेळाने टाकायचं आहे। याच्यामध्ये पूर्ण असं चिकन एकजीव करून घ्यायचं आहे आणि याला थोडा वेळ तेलामध्ये होऊ द्यायचं आहे। झाकण ठेवून थोडा वेळ होऊ द्यायचं आहे। तर याच्यामध्ये असं पूर्णपणे चिकन शिजल्यानंतर आपल्याला जे रिमेनिंग सूप होतं ते टाकायचं आहे आणि 1 ते 2 उकड्या त्याला येऊ द्यायचं आहे। तुम्ही बघू शकत आहे व्हिडिओमध्ये आपलं चिकन जे आहे ते मसाल्यामध्ये छान असं ॲब्झॉर्ब झालेलं आहे। याच्यामुळे काय होतं भाजीला खूप छान अशी टेस्ट येते। आणि त्यानंतर
जे रिमेनिंग सूप होतं, पाणी होतं, ते टाकायचं आहे. तुम्हाला घट्ट हवी असेल तर भाजी पाणी घालायचं गरज नाही, पण तुम्हाला जर अशी झणझणीत आणि तर्रीदार भाजी पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडं पाणी घालू शकता तुमच्या आवडीनुसार. तर अशा प्रकारे आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे. ही रेसिपी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खायला खूपच छान लागते. जर आपल्या घरी जर पाहुण्यांचा बेत जर असेल आणि अचानकमध्ये पाहुणे आले तर ही खूपच झटपट आणि लवकर बनणारी अशी रेसिपी आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत असते. तर तुम्हाला आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला नवीन रेसिपी कुठली हवी आहे आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तर आपली भाजी मस्तपैकी शिजत आहे. याला 5 ते 10 मिनिट उकळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर भाजीचा रस्सा थंड झाला का तो घट्टसुद्धा येतो. तर आता आपण लगेच टाकलेलं पाणी होतं त्याच्यामुळे तो रस्सा थोडा पातळ आहे. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.